सकल मराठा समाजाच्या वतीने काल मंचर येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये शिरूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने प्राध्यापक सौरभ शिंदे, बाबाजी चास्कर, दत्ता गांजाळे, विजयराव पवार, दत्तात्रय खिलारी, अजय मुळूक, रोहित नाईकडे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगितलंय। शेवटी मंचर नगरीचे राज्य शासन पुरस्कार प्राप्त माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे यांच्या नावावर एकमत झालं असून लवकरच भोसरी, हडपसर, खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्ते क्रांतीसूर्य संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी करणार आहेत। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील बांगर, गणेश खानदेशे, वसंतराव बाणखेले, आशिष घोलप, सागर गव्हाणे, मालती थोरात, विलास गांजाळे, दीपक पोखरकर आदी मान्यवर तसेच विवेक पिंगळे, ॲडव्होकेट श्याम सावंत, श्रीराम बांगर, योगेश बांगर, कुणाल बाणखेले, अभिषेक निगोट, संजय चिंचपुरे, परशुराम भेके, सचिन वायाळ, संतोष निसाळ, नामदेव गांजाळे, अनिल भोर, प्रदीप शिंदे, रामदास कराळे, संजय शिंदे आदी मराठा कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित सर्व मराठा बांधवांनी आपली मनोगत व्यक्त केली, तर प्रास्ताविक व आभार आशिष घोलप यांनी मानले की आपल्या बाजूने जो बोलेल त्यांना आपण पास करू, असे किती मतदान होईल तेवढी आपली ताकद दाखवायची। मग अशा पद्धतीने काल आमच्या एका मित्रांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं असेल ती एक लिंक व्हायरल होती, एका मित्रानेच बनवली, पण ती मित्राने बनवल्यानंतर त्याच्यामध्ये आढळराव असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, स्वतः मी असेल, त्या लिंक मध्ये एवढा प्रतिसाद चांगला भेटलाय की त्याच्यातून असं उद्देश आहे की मराठा बांधवांना प्रतिसाद भेटतोय का, कारण की त्यांना माहिती की यांना सगळ्या गोष्टींनी वंचित होत चालले। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतो, हे त्यांच्याकडून मतं मागतात, आपण त्यांना मतदान करतो आणि त्यावेळेस आपल्या घरचं त्यांच्याकडे मांडायला गेलं तर हात ते मोकळे करतात। मग आपल्यासारख्या तरुण बांधवांनी, दत्ताभाऊ असेल, सगळ्यांनी मागण्या केल्या की आपण कुणीतरी उभं राहिलं पाहिजे आणि माझा वैयक्तिक मत आहे आपल्यातलाच उमेदवार निवडून येईल, कारण की लोकांचे जे तुटाफुटीचं राजकारण चाललंय आपल्याच मराठी बांधव, म्हणजे तिकडचे मतदान पास घ्या, इकडले मतदान पास घ्या आणि याच्यामध्ये आपल्यामध्ये भांडण लावू, आपल्या सगळ्या गोष्टी काय एकजूट दाखवणं खूप गरजेचं आहे। आणि मी हेच गोष्टी सांगतोय की डॉक्टर अमोल कोल्हे शिवव्याख्यान करतात, अहो मी त्याच्यापेक्षा डबल हानी करेन, फक्त माझ्या मागे बॅकिंग सपोर्ट नाही। मी ज्या वेळेस 2 केसेस ज्यावेळेस आम्हाला पोलीस बांधव धमकत होते, तुमच्यावर केस पडेल, तुमचं पुढचं एज्युकेशन सगळं संपून जाईल, मी म्हटलं काय होईल, असं आरक्षण भेटत नाही आणि शिक्षणातही वंचित आहे, मी शिक्षणापासूनही वंचित राहिलो, कारण की प्रत्येक ठिकाणी डोनेशन मागतात, 50,000, 60,000 परमनंटसाठी 50 लाख रुपये ओपनचे रेट चालले, कुठून आणायचे, आई वडील माझ्या शेतात काम करतायत, म्हणजे एवढा पीएचडी करायची, शिक्षण करायचं आणि आरक्षणासाठी लाईन लावायची, कसं चालेल? म्हणून त्यावेळेस ठरवलं की जाय काय होईल तर होईल, बघता 200, 150 झाले, 150चे 5,000 विद्यार्थी झाले, म्हणजे लोकांना जनजागृती करण्याची खूप गरज आहे। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एवढं पण सांगतो की ज्या वेळेस मराठा बांधव एकत्र येतील ना, एवढे जेवढे पक्ष येणार सगळे खाली पडून जातील, ही वास्तव स्थिती। स्टार महाराष्ट्र न्यूज, सचिन वायाळ, मंचर, पुणे।